नमस्कार माझ्या सर्व भावांनो, कामधेनू पशुसेवा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर भावांनो, आज आपण मल्टीस्टार एच या लिक्विडबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. जसे की याचा उपयोग काय, याचे प्रमाण किती, गाभण जनावरांना हे औषध चालते का नाही, हे लिक्विड कशा प्रकारे द्यायचे आणि हे लिक्विड दिल्यास आपल्या पशूंना काय काय फायदा होणार, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता सुरू करूयात. भावांनो, मल्टीस्टार एच हे लिक्विड प्रामुख्याने गायीची कास मोठी करण्यासाठी वापरतात. तसेच गायीच्या सडांमधून दूध जर टिपकत असल्यास मल्टीस्टार एच वापरतात. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गोठ्यात घोडा गाढव असतो, त्यांच्या अंगावरच्या केसांना चमक येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी मल्टीस्टार एच हे लिक्विड वापरतात. तसेच गाई वासरांची तब्येत सुधारण्यासाठी, त्यांचा अशक्तपणा दूर करण्यासाठी मल्टीस्टार एच हे लिक्विड वापरतात. तसेच बरेचसे शेतकरी कोंबड्यांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी मल्टीस्टार एच हे लिक्विड वापरतात. तसेच एखाद्या खुडूप कोंबडीला जर मल्टीस्टार एच लिक्विड दिल्यास तिचे जास्तीत जास्त अंड्यातून पिल्ले काढण्याची क्षमता वाढते. तसेच एखाद्या अंड देणाऱ्या कोंबडीला जर मल्टीस्टार एच हे लिक्विड दिल्यास तिची अंड देण्याची क्षमता वाढते. गाई म्हशी जर माझावर येत नसतील किंवा आल्यानंतर गाभण राहत नसतील किंवा अनेकदा लावल्यानंतरही उलटत असतील, अशा वेळी मल्टीस्टार एच हे लिक्विड दिल्यास जनावरे वेळेवर माझावर येतात व सेमन भरल्यास किंवा लावल्यास गाभणही राहतात. तसेच बरेचसे बैलगाडा प्रेमी हे त्यांच्या बैलांना मल्टीस्टार एच हे लिक्विड देतात. मल्टीस्टार एच दिल्यास त्यांचे हाडे मजबूत होतात, त्यांची कॅल्शियम मॅग्नेशियमची पूर्तता पूर्ण होते. तसेच त्यांच्या अंगावरची चमक वाढते, त्यांची तब्येत सुधारते व शर्यत जिंकण्यासाठी त्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा येते. तसेच अनेकदा आपण बाजारातून नवीन कालवड किंवा गाई म्हशी आणतो आणि घरी आणल्यानंतर ते चारा खात नाही किंवा पाणी पित नाही किंवा खाली बसतच नाही. अशा वेळी मल्टीस्टार एच हे लिक्विड दिल्यास त्यांचा ट्रेस दूर होतो व ते चारा खायला सुरुवात करतात. गाई म्हशींना मल्टीस्टार एच दिल्यास त्यांचे सडे हे निरोगी राहतात, त्यांना मास्टॅटिसचा हा आजार होत नाही. मास्टॅटिस आजार झाल्यास त्यांच्या सडांचे खूप नुकसान होते, त्यांच्या कासेला सूज होते, त्यांच्या कासेमध्ये रक्ताच्या दुधाच्या गाठी तयार होतात. एवढेच नाही तर त्यांची तब्येतसुद्धा खराब होते. अशा वेळी पशुवैद्यकीय डॉक्टर मास्टॅटिसचा उपचार करतात आणि उपचारानंतर कासेचा विकास होण्याकरिता मल्टीस्टार एच हे लिक्विड देतात. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की बाबा, मल्टीस्टार एच हे लिक्विड गाय वेलण्याआधी दिलेले फायदेशीर ठरते की गाय वेल्यानंतर दिल्यास फायदेशीर ठरते? तर भावांनो, मल्टीस्टार एच हे लिक्विड तुम्ही गाय वेलण्याआधीही देऊ शकता आणि गाय वेल्यानंतरही देऊ शकता. गाय वेलण्याआधी 2 महिने म्हणजे जेव्हा 8वा महिना चालू होतो तेव्हा तुम्ही काय करता की बाबा, गाय म्हैस आटवता आणि गाय म्हैस आटवल्यानंतर 8व्या महिन्यापासूनच मल्टीस्टार एच हे लिक्विड द्यायला चालू करायचं 2 ते 2.5 महिने. कारण त्यांचा जो ड्राय पिरियड असतो तर त्या ड्राय पिरियडमध्ये त्यांच्या मिल्क ग्रँडमध्ये रिजनरेशन ही प्रोसेस होत असते आणि अशा वेळी तुम्ही मल्टीस्टार एच हे लिक्विड दिल्यास तुम्हाला अप्रतिम असा रिझल्ट बघायला भेटतो. जसे की त्यांची कास मोठी होते, त्यांच्या सडांचा आकार मोठा होतो, गाय वेलण्यावेळेस त्यांना त्रास होत नाही, गाय वेल्यानंतर त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते, तसेच मास्टॅटिसचा धोका टळतो, तसेच त्यांचा जार मोकळा पडतो, त्यांच्या सडांमधून दूध जर टिपकत असल्यास तेही बंद होते. तर भावांनो, मल्टीस्टार एच हे लिक्विड फक्त मादा पशूंना न देता जर नर पशूंना दिल्यास म्हणजे बैल रेडा घोडा यांना जर दिल्यास त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढते, तसेच त्यांची तब्येत सुधारते, त्यांचा ट्रेस दूर होतो. आता पावसाळा सुरू झाला की शेळ्या माजावर येतात आणि अशा वेळी बोकडावर खूप ट्रेस येतो आणि म्हणून मल्टीस्टार एच दिल्यास त्यांचा ट्रेस दूर होतो व त्यांची ब्रीडिंगची क्षमता वाढते. तर भावांनो, आता बघूयात याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत. तर याच्यामध्ये विटॅमिन एच, विटॅमिन ए, विटॅमिन D3, विटॅमिन ई, सेलेनियम, विटॅमिन सी आणि विटॅमिन B12 आहे. विटॅमिन एच त्यालाच आपण बायोटिन असे म्हणतो.
तो 12.5 MCG आहे. MCG म्हणजे मायक्रोग्रॅम. जेव्हा 1000 मायक्रोग्रॅम होतात तेव्हा 1 MG असतो आणि MG म्हणजे मिलीग्रॅम. तर विटॅमिन एच हा प्राण्यांना चाकाकी देण्याचे काम करतो. तसेच त्यांचे दूध वाढण्यासाठी, त्यांची कास मोठी करण्यासाठी याचा सर्वात मोठा रोल आहे. विटॅमिन ए 20,000 IU आहे. IU म्हणजे इंटरनॅशनल युनिट, जे की पशूंचा ट्रेस दूर करण्यास मदत करतो, त्यांना ताकद देण्याचे काम करतो. गाभण राहत नसल्यास विटॅमिन एचा खूप मोठा रोल आहे. विटॅमिन D3 10,000 IU आहे, जे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची पूर्तता पूर्ण करते, त्यांचे हाडे मजबूत बनवतात. विटॅमिन ई 50 MG आहे. MG म्हणजे मिलीग्रॅम. तर विटॅमिन ई गाई म्हशी गाभण राहत नसल्यास काम करते. अँड द मेजर रोल इज ॲक्ट ॲज अ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे त्यांनी बाकीच्या आजारांचा धोका टळतो. सेलेनियम 6 MCG आहे, जे की पशूंची तब्येत सुधारण्यासाठी किंवा गाभण राहण्यासाठी किंवा मास्टिटिसपासून बरे करण्यासाठी काम करतो. विटॅमिन सी 5 MG आहे, जे की ट्रेस दूर करण्यासाठी, त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करते. आणि शेवटचं विटॅमिन B12 1 MCG आहे, जे की सुरळीत रक्तप्रवाह करण्यासाठी काम करते, तसेच रक्तवाढीसाठी काम करते. भावांनो, मल्टीस्टार एच घोड्यांना दिल्यास त्यांची तब्येत सुधारते, त्यांच्या अंगावरच्या केसांना चमक येते, चाकाकी येते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यांना ताकद येते, त्यांचे हाडे मजबूत होतात. तसेच मल्टीस्टार एच हे लिक्विड जर कोंबड्यांना दिल्यास त्यांचे वजन वाढते, त्यांना लवकर कोणता आजार होत नाही, त्यांचे अंड देण्याची क्षमता वाढते, अंड्यातून जास्तीत जास्त पिल्लं काढण्याचा दर वाढतो. भावांनो, तर आता याचा डोस बघूयात. तर जे मोठे प्राणी आहेत जसे की गाय, म्हैस, बैल, रेडा, घोडा यांना 10 ml दिवसातून फक्त एकदा द्यायचं, तेही रात्री. आणि कोंबड्यांना 3 ते 7 ml 100 पक्ष्यांसाठी, जे की त्यांना आपण दिवसभरासाठी पाणी ठेवतो पिण्यासाठी, त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं. मल्टीस्टार एच हे लिक्विड 4 प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहे. 100 ml, 250 ml, 500 ml आणि 1 लिटरची बॉटल आहे. तर 100 ml बॉटलची 190 रुपये MRP आहे, 250 ml बॉटलची 460 रुपये MRP आहे, 500 ml बॉटलची 820 रुपये MRP आहे आणि 1 लिटर बॉटलची 1490 रुपये एवढी MRP आहे. तर भावांनो, दूध वाढीसाठी मल्टीस्टार एच सोबत रोज लिंबाच्या लोणच्याच्या 2 फोडी किंवा लिंबाचं लोणचं नसेल तर लिंबाच्या 2 फोडी द्यायच्या. तर लिंबांमुळे खूपच छान रिझल्ट बघायला भेटतो. सोबतच 2 किलो ओलं खोबरं आणायचं. जर समजा ओलं खोबरं नसेल तर आपण किराणा दुकानातून जे खोबऱ्याचा गोटा आणतो तो आणायचा. आमच्याकडे त्याला खोबऱ्याचा गोटाच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या खोबऱ्याचा किस करायचा आणि रोज 100 ग्रॅम द्यायचा. म्हणजे भावना, तुम्हाला कासवाढीसोबत जर गाय म्हशीचे दूधही वाढवायचे असल्यास, गाय म्हैस जेव्हा 8व्या महिन्यात आटवल्यानंतर 2-3 दिवसापासूनच 10 ml मल्टीस्टार एच सोबत लिंबाच्या लोणच्याच्या 2 फोडी किंवा लिंबाच्या 2 फोडी आणि 100 ग्रॅम खोबऱ्याचा किस दिल्यास खूपच छान रिझल्ट बघायला भेटतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच.